गगनताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता ओवाळू आरती अवनी जलाग्नी आणिला ताशा पाहता विलसे शुद्ध सत्ता तुझी. अशी आपल्या गुरुची चराचरात सत्ता आहे असं जाणवणारे शिष्य आपल्या गुरुला नेहमी आठवत असतात. असाच हरिकाकांचा सहवास अनेक वर्ष लाभलेले कोल्हापूरचे मंडलिक आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काकांचा जसा बराच जवळचा सहवास आणि बराच काळ सहवास लाभला, पण पहिलं दर्शन किंवा पहिली भेट कशी झाली काकांची? 1978 पासून मी ह्या स्थानावर येतोय. कोल्हापूरचे पहिले महापौर बाबासाहेब कसबेकर यांच्याकडे मी PA म्हणून काम करत होतो. अच्छा. त्यावेळी मी पूर्णपणे नास्तिक होतो. बरं. माझा अजिबात ह्या मार्गावर किंवा देवावर असा विश्वास असं काय म्हणण्यासारखं काही नव्हतं. खरं कसं असते, एक चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात. ती मला प्रचिती हरिकाकांनी आणून दिली. त्याचं असं झालं की माझे वडील नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळेला बाबासाहेब कसबेकर कणेकर हे त्यांचे सहकारी होते आणि त्यांचं नगरसेवक असताना निधन झालं. आमच्या परिस्थिती त्यावेळेला काही चांगली नव्हती आणि त्या शोकसभेमध्ये त्यांच्या एका मुलाला नोकरीला घ्यावं असं, आणि त्यामुळे मी महापालिकेत लागलो नगरपालिकेत. आणि सुदैवानं मला ह्या मार्गात यायचं होतं. काकांचं मला सहवास आणि दर्शन व्हायचं होतं म्हणून मला बाबासाहेब कसबेकरांच्याकडे PA म्हणून काम करायची संधी मिळाली. तर साहेब नमस्कार करतायत म्हणून मी आपला नमस्कार करायत होतो. खरं मला काय असं हे नव्हतं. तर कणेरकर आणि ते त्यांचे एवढे भक्त होते की श्रीपतराव बोंद्रे, बाबासाहेब कसबेकर, कणेरकर हे सतत त्यांच्याबरोबर यायचे. त्यामुळे मी सतत येत होतो. त्यावेळेला कणेरकरांना माहीत होतं माझ्या घरची परिस्थिती नाही चांगली. ते प्रत्येक वेळेला काकांना म्हणायचे, काका जरा दिलीपचं बघावं, काका दिलीपचं बघा. काय लक्षच द्यायचं नाहीत काका. प्रत्येक वेळा असं कणेरकरांनी रदबदली केली अनेक वेळा. खरा तो योग काय जेव्हा यायचा होता तो 3 वर्षांना आला. असं एकदा राजाभाऊ बाबर म्हणजे दीपक बाबरांचे वडील, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यावेळेला प्रत्येक वेळा नाव विचारायचे. प्रत्येक वेळा हां कोण रे तू? दिलीप म्हणली. कशाला आलायस? दर्शनाला. घे दर्शन. मग एकदा मी पायावर डोकं ठेवलं. परत म्हणले घेतलंच काय दर्शन? मी म्हटलं होय घेतलं. नाही घे. आणि परत मी डोकं ठेवलं. असं एकदा नाही, दोनदा नाही, 10-11 वेळा मला हे करायला सांगितलं. होय, एकाच वेळी. आणि त्यावेळेला काकांचे काहीतरी गाडीत बसताना असं कोणीतरी हातावर अनावधानानं हे मारलं दार आणि फ्रॅक्चर झालं होतं त्यावेळेला काकांच्या हाताला. आणि काका म्हटले घेतलेच काय दर्शन? घेतलं. मग असे बसले होते. ह्या हाताचं घेऊ नको, नाही तर याच्यावर का मोडून पडशील, आणि ह्या हाताचं घे म्हटले. आणि त्यांच्या हातात त्यावेळेला अष्टविनायकाची मला चांगलं आठवते पंचधातूची अंगठी होती. त्याने मला हे घे दर्शन म्हणून असं मला दर्शन घ्यायला सांगितलं. असे इतके मला नंतर हे आले. एकदा असं कणेरकरांच्या घरीच होते त्यांच्या तळमजल्यावर, आणि काका मला हे म्हटले दिलीपचं बघा की हो. मग त्यावेळेला त्यांनी अशी उदबत्ती घेतली, उचलली आणि अशी ठेवली इथं आणि जोरात असा श्वास घेतला आणि मला म्हटलं मी सांगतो तेवढं करशील काय? करीन की म्हटलं. मग ती उदबत्ती मला दिली आणि मला म्हटले तुझी आंघोळ जेव्हा होईल त्यावेळेला, आता गुरुमंत्र असल्यामुळे मी ते सांगणार नाही, तो मला उदबत्ती दिली आणि काही नाही म्हटले, अवडंबर वगैरे कर्मकांड असलं काही सांगितलं. देवापुढं आंघोळ झाल्यानंतर ती उदबत्ती लावायची आणि 11 वेळा हा मंत्र म्हणायचा. आणि त्यानंतर अक्षरशः म्हणजे 8 दिवसात तेव्हापासून मी मागं वळून बघितलं नाही. म्हणजे लौकिकदृष्ट्या असेल किंवा व्यावहारिकदृष्ट्या असेल किंवा पारमार्थिक, मी इतका बदलून गेलो त्यानंतर की त्यांनी म्हणजे इतका चमत्कार, म्हणजे जशी काय अगदी म्हणजे व्यावहारिक तर इतके मला ते हे गेले त्यानंतर की खरं म्हणजे मी BA माणूस आहे.
मारवाड्याच्या पिढीवर सुद्धा कोण ठेवून गेल का नाही मला माहीत नाही. खरं माझ्या आयुष्यात एवढी प्रगती झाली की आज मी ज्या ठिकाणावर आहे ते हरिकाकांच्या आशीर्वादामुळे आहे, अशी माझी अगदी श्रद्धा आणि भक्ती आहे. जसं तुम्ही एकांसोबत आलात तसं तुम्ही तुमच्या मित्राला पण घेऊन आला होता ना? हो, बऱ्याच जणांना घेऊन आलो. बरेच जण घेऊन गेले इथं येऊन त्यांनी हे घेतलेलं आहे. पण एका मित्राचं काही विलक्षण अनुभव होय, तुम्ही आहे सांगण्यात आहे. एकदा असं ते मंडपे म्हणून माझा एक मित्र होता, बरं. तर त्याला 3 मुली होत्या. त्याच्या मोठ्या भावाला 3 मुली होत्या. तर तो म्हटला की मला मुलगा पाहिजे, असा आहे तसं आहे. काय पूर्वीचं थोडस मी म्हटलं तुला जर पटत असलं तर, कारण मी त्यात ह्याच्याकडनं गेलेलो अनुभवात, माझी श्रद्धा नव्हती, मला ते अनुभव आल्यामुळं मी ते हे केलं. मी म्हटलं तुला पटणार असलं आणि तू जर करणार असशील तर तू असं काकांच्याकडे जा. तर इथं आला त्यावेळेला तिथं ह्या पादुका ठेवतात तिथं त्या खोलीत काका कॉटवर बसायचे. असं सगळे भरले होते भक्तमंडळी. आणि त्यानं असं त्यावेळेला वेताची ह्याची केनची हे असायची, पर्स असायची, तसलं हे घेऊन आला. तो BSc झाला. आणि तो आल्यावर असा त्याची सावली पडली. काका कानडीत, तो जैन असल्यामुळे त्याला कानडी येत समजत होतं. तर काका म्हणले हे खुळाले बघा, कानडीत म्हणले खुळाले. तर कोण रे तू? म्हटलं मंडपे. बघा हे किती शिकले आणि काय काय करतो, काय शिकलास? तर म्हटलं BSc आहे. काय करतोयस? कोऑपरेटिव्ह बँकेत आहे म्हणलं. हे बघा म्हटले एवढं शिकले आणि कोऑपरेटिव्ह बँकेत आहे. मग म्हटले कळालायस? म्हटले ते म्हटलं असं असं मला मुली आहेत आणि मला मुलगा पाहिजे. तर म्हटले मुलगा पाहिजे, बाळण कोण होणार आहे? तू होणार आहेस का बायको होणार आहे? मग बसलो म्हणला मी. कानडीत नाही भक्तांना सांगायचे आणि त्याला मराठीतनं विचारायचे. मग ते नमस्कार केला आणि मग त्याला सांगितली बायकोला घेऊन ये. मग पुढच्या वेळा त्याला गेल्यानंतर त्याला सांगितलं काय की कोरोशीला जायचं आणि तिथल्या पिराला 5 गुरुवार नमाज पडायची. आता तो जैन माणूस ते एवढा हे झाला, अस्वस्थ झाला. मला म्हणायला लागला की मला माझ्याकडे आला. मी म्हटलं तुला जर करायचं असलं तर तू हे कर, तर तू 100% हे होणार. तो बाबी मला गेला, त्यानं नमाज पडायला शिकला आणि कोरोचीला जाऊन त्यानं हे केले. आज त्याचा मुलगा 27-28 वर्षाचा असेल. तर त्याला तो 5 गुरुवार कोरोचीला जाऊन, मग त्यानंतर त्यानं मला आपली हिस्ट्री बरीच सांगितली. ते काय कुठले त्याच्या आजोबांची कोणाचे संबंध होते, मुस्लिम काहीतरी झालं ते. खरं हा एक अनुभव म्हणजे मला. आणि एक मला सांगायचं आहे, बाबासाहेब कसबेकर त्यावेळेला पहिले महापौर, ते देवस्थान समितीचे मेंबर होते. आणि महापौरांच्या गाडीतनं मी पुढं होतो, बाबासाहेब कसबेकर आणि काका मागे होते. आणि ते दक्षिण दरवाजा जो आहे, घाटी दरवाजा जे म्हणतात महालक्ष्मीचा, हां, तिथनं गाडी आत घातली. काकांना महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि तिथला जो सर्वसाक्षी गणपतीचं हे आहे ना, तो अगदी त्याच्या पायऱ्या अशा उंच उंच एकदम हे आहेत. आणि त्या ह्याच्यातनं गाडीतनं उतरल्यानंतर तिकडच्या बाजूला बाबासाहेब कसबेकर आणि इकडच्या बाजूला मी, ह्या खांद्यावर काकाने हात टाकलेला माझ्या. मला अजून सुद्धा ते इतकं स्पर्श जाणवतो, भरून येते मला ते सांगतात. आणि आम्ही त्या ह्याच्यावरनं, ते गणपतीच्या त्या पायऱ्यावरनं वर काकांना आत घेऊन गेलो. तो एक अविस्मरणीय प्रसंग आहे मला. मोहिते साहेबांच्यात काका पाद्यपूजेला यायचे. मला असं राहून राहून वाटायचं की माझ्याकडं हरिकाकांची पाद्यपूजा होईल काय. ते काय मला हे झालं नाही. मी हरिभाऊना विनंती करतोय कधीतरी मला त्यांनी ती संधी द्यावी. त्यांची प्रत्यक्ष, एकनाथ दादांच्या माझ्याकडे 5 पाद्यपूजा झाल्या. तर हरिभाऊनी एकदा माझ्याकडं हरिकाकांची म्हणून मला पाद्यपूजा करायची. नास्तिकतेकडून आस्तिकतेचा प्रवास म्हटलं तरी अगदी म्हणजे आमूलाग्र बदल झाला माझा, आमूलाग्र.
मग या बदलाचं जे कारण आहे त्यांचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे? स्थान म्हणजे माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तरी ते शक्य नाही.